Please maintain the silence now. नमस्कार. गेल्याच महिन्यात मी जवळजवळ 5,000 किलोमीटरचा 5 राज्यांमधनं प्रवास केला आणि तो अशा पद्धतीने प्लॅन केला होता की मला कलकत्ता फिल्म फेस्टिवल अटेंड करता येईल. त्यामुळे माझ्या टूरच्या शेवटी मी कलकत्ता फिल्म फेस्टिवल अटेंड केला आणि यावेळचा कलकत्ता फिल्म फेस्टिवल हा ऋत्विक घटकला डेडिकेटेड होता. ऋत्विक घटकला ची ही जन्मशताब्दी वर्ष असून कंप्लीट फेस्टिवल त्यांनी ऋत्विक घटकला डेडिकेट केलेला असल्यामुळे ऋत्विक घटकच्या 3 सिनेमे बघता आले. सगळ्यात गंमत म्हणजे साधारणतः 1955 ते 1965च्या दरम्यान ऋत्विक घटकनी ज्या फिल्म्स तयार केल्या त्या फिल्म्स रिस्टोअर करण्यात आलेल्या आहेत आणि आजही आपण जी फिल्म बघणार आहोत ती इतकी रिस्टोर्ड केलेली आहे की असं वाटतं की ही एकदम फ्रेश ब्लॅक अँड व्हाईट फिल्म आहे. तर मला असं वाटलं की आपण सुद्धा दादासाहेब फाळके फिल्म सोसायटीने सुद्धा ऋत्विक घटक यांचं कौतुक करावं, यांची एखादी फिल्म बघावी आणि म्हणून आपण आज त्यांची एक फिल्म दाखवणार आहेत. आणि दीप्ती नवल काय म्हणाली त्या फिल्मविषयी हे तर आपल्याला माहीत आहेच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋत्विक घटकचा सिनेमा हा विस्तीर्ण असतो असं म्हणतात. त्याच्या सिनेमामध्ये स्त्री प्रतिमांचं कसं प्रदर्शन केलेलं आहे किंवा त्या पर्सनॅलिटीज, लेडीज पर्सनॅलिटीजचे जे काही व्यथा आणि अवस्था ह्या त्याने कशा प्रकारे दाखवल्या आहेत हे बघणं खूप उद्बोधक असतं. ऋत्विक घटक जेव्हा सिनेमा तयार करतो तो सिनेमा त्याचं जे शूटिंग असतं ते पडद्याच्या मर्यादेत राहतच नाही. आपण जरी एखादी इमेज बघितली तरी ती आपल्याला अधिक विचार करायला लावते. याचा अर्थ असा की ऋत्विक घटकनी जर नदी दाखवली त्याच्या स्क्रीनशॉटमध्ये किंवा त्याच्या इमेजमध्ये तर आपण नदीच्या पलीकडे दोन्ही बाजूचा जो तीर असतो तो कल्पनेने बघतो जरी तो फिल्ममध्ये नसेल तरी. म्हणूनच असं म्हणतात की ऋत्विक घटकचा सिनेमा पडद्याच्या मर्यादेत राहत नाही, तो आपल्याला एका अमर्याद अवकाशात घेऊन जातो. आपली इमॅजिनेशन ट्रिगर करणं हे त्याच्या प्रत्येक इमेजमध्ये सामावलेलं असतं आणि तेच त्यांच्या चित्रपटाचं कौतुक आहे किंवा तेच त्यांच्या चित्रपटाचं यश आहे. म्हणूनच हा चित्रपट किंवा हा चित्रपट कलाकार किंवा हा दिग्दर्शक 100 वर्षानंतरसुद्धा सेलिब्रेट केला जातो. एखादा फिल्म फेस्टिवल डेडिकेट करणं ही असामान्य बाब आहे. म्हणजे सत्यजित रे नंतर वेस्ट बेंगॉलला किंवा इंडियन फिल्म इंडस्ट्रीला जे स्वप्न पडलं त्याचं दुसरं स्वप्नाचं नाव नक्कीच ऋत्विक घटक हे असू शकेल. आणि तो हे सगळं करताना आपल्या सगळ्यांना एका कवेत घेऊन टाकतो आणि आपलं असं वाटतं की हे सगळं आपल्याचकडचं आहे. आपण जरी वेस्ट बेंगॉलमधली स्त्री बघत असू तरी आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्रातही अशाच प्रकारे ह्या जगतायत. ऋत्विक घटक यांनी
सिनेमा हे माध्यम निवडलं याचं मेन कारण म्हणजे सिनेमा हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो म्हणून. अन्यथा त्यांनी कदाचित नाटक हे माध्यमसुद्धा स्वीकारलं असतं. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जर त्यांना सिनेमापेक्षा प्रभावी माध्यम मिळालं असतं एक्सप्रेस करण्यासाठी, तर कदाचित त्यांनी ते सुद्धा निवडलं असतं, सिनेमा बाजूला ठेवला असता. सिनेमावर प्रचंड निष्ठा, ह्या माध्यमावर त्यांची प्रचंड निष्ठा, आणि याच्यातून त्यांना मोठ्या प्रमाणावर मानसिक समाधान मिळत असे, म्हणूनच त्यांनी सिनेमावर अगदी मनापासनं काम केलेलं आहे. कधीकधी माझ्या मनात विचार येतो की ऋत्विक घटक आजच्या सोशल माध्यमांमध्ये आपण जसं वापरतो असते, तर त्यांनी ही आत्ताची जी सोशल माध्यम आहेत किंवा सोशल मीडिया आहेत तो कसा वापरला असता. आणि याचं बहुतेक मला उत्तर अजूनही मिळालेलं नाही आहे. कारण मोठमोठे दिग्दर्शकसुद्धा अजूनही आहेत आपल्यामध्ये, पण ते सोशल मीडियावर खूप कमी व्यक्त होतात. तर हे एक डायनॅमिझम आहे. त्यामुळे आपण सिनेमाच का, याचं उत्तर आपल्याला हे मिळतं की ऋत्विक घटकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं होतं म्हणून. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1925 साली झाला. आज बरोबर 100 वर्ष झाले. आणि गोव्यामध्ये जो नुकताच फिल्म फेस्टिवल झाला त्याच्यामध्ये त्यांच्यावर एक पुस्तक रिलीज झालं आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे मा, उमा आणि पद्मा, द इपिक सिनेमा ऑफ ऋत्विक घटक बाय मझहर कमरान. या पुस्तकाचं प्रकाशन झालं ते सगळ्यांना माहीत आहे किंवा ज्यांनी फिल्म फेस्टिवल अटेंड केला. तर आपल्याला आज फक्त ह्या 3च प्रतिमा काय आहेत त्यांच्या मनातल्या, मा, उमा आणि पद्मा, म्हणजे त्यांना काय नक्की अभिप्रेत होतं ते आपण बघू. त्यांच्या दृष्टीने जगात एकच गोष्ट सत्य आहे, ती म्हणजे मातृत्व. आणि त्यांच्या बऱ्याचशा सुरुवातीच्या फिल्म्स, बरेचसे सुरुवातीचे चित्रपट हे आई या विषयावरच डेडिकेट केलेले होते. फॉर एक्झाम्पल, हा जो 1973चा सिनेमा आहे तिताश एकटी नदीर नाम 1973चा, किंवा बारी शेके पालिये 1958चा, त्यांना असं वाटतं की आई हा जो प्रकार आहे हा आपल्याला अश्मयुगात सुद्धा कुणीतरी एक्सप्रेस केलं होतं आदिमाता म्हणून. आणि हीच आदिमाता आजही प्रत्येकाला साथ घालते, तशीच ती ऋत्विक घटकांना सुद्धा साथ घातलेली होती. म्हणून त्यांचे पहिलं फोकस होता ते मा या विषयावर. आता मा विषय हे झाल्यानंतर दुसरी प्रतिमा त्यांनी दाखवली आहे त्यांच्या सिनेमामध्ये, ती म्हणजे उमा. तर आईची जी प्रतिमा असते ती पुढे संगोपन करण्याच्या नादामध्ये स्वतःचा बळी देणारी प्रतिमा असते, असं आपल्याला समाजात आढळतं. उमा म्हणजे जी विनाशाच्या देवाची पत्नी आहे आणि घराघरातील मुलगी म्हणा, सून म्हणा, त्याचे ते आपल्याला ती उमा सापडते. तर आजचा आपला जो पिक्चर आहे मेघे ढाका तारा 1960चा, तो उमा ही प्रतिभा दाखवणारा सिनेमा आहे, तो मा या प्रतिमेतला नाही आहे. ऋत्विक घटकांनी त्याग करण्याच्या सवयीचं, आईचं आणि नंतर उमेद झालेलं रूपांतराचं उदात्तीकरण केलं का, असा ॲनालिसिस त्या सिनेमामध्ये आहे. तर त्यांनी अजिबात उदात्तीकरण केलेलं नाही त्यांच्या त्या प्रतिमेचं. कारण ह्या पिक्चरच्या शेवटी ती जी उमा असते, दबलेली आई असते, दबलेली घरातली स्त्री असते, ती शेवटी म्हणते, अरे मला सुद्धा जगायचं आहे रे. आणि हा जो टाहो आहे हा आपल्याला आपल्या समाजामध्ये सगळीकडे ऐकायला येतो. कारण बाई समाजामध्ये इतकी घसमुट झालेली आहे तिचं, की तिचं जगणंच राहून जातं आणि शेवटी म्हातारपणी म्हणते की मला सुद्धा जगायचं आहे. आणि तिसरा म्हणजे पद्मा.
पद्मा ही कोणी स्त्री प्रतिमा नसून हे नदीचं पात्र आहे. ऋत्विक घटकांच्या सिनेमामध्ये नदीचं पात्र कायम वापरलेलं आहे. त्यांच्या सगळ्या कथा ह्या नदीच्या किनारीच घडत आहे. त्यांचं लहानपण हे नदीच्या किनारीच गेलेलं आहे. त्यांच्या सिनेमामध्ये जे फोक संगीत ऐकायला येतं तेही जे होडीवाले तिथले आहेत नदी किनाऱ्याचे, ते जे फोक संगीत आहे तेच आपल्याला ऐकायला येतं. त्यामुळे ही जे आहे हे सगळं त्या नदी किनारी घडलेल्या सगळ्या कथा आहेत. म्हणून उमा आणि तिसरं स्त्रीपात्र म्हणजे पद्मा. पद्मा ही नदी आहे, ज्या नदीच्या काठी त्यांचा जन्म झाला होता, ती नदी. आणि मग हळूहळू नदीचं जसं आपण लोकांनी अपहरण करून टाकलेलं आहे, नद्याचा विल्हेवाट लावलेली आहे, तर हे जे नष्ट होणारं सौंदर्य आहे ते नष्ट होणारं सौंदर्य त्यांनी तिताश नावाच्या सिनेमामध्ये दाखवलेलं आहे. फॉर्च्युनेटली तिताश नावाचा सिनेमा जो आहे त्यानेच कलकत्ता फिल्म फेस्टिवल ओपन झाला होता. इतकी ती महत्त्वाची फिल्म आहे आणि ती सद्य परिस्थितीवर बऱ्यापैकी प्रकाश टाकते. ऋत्विक घटक जेव्हा गेले तेव्हा ते चित्रीकरण करत होते. त्यामुळे मी जेव्हा पहिल्यांदा म्हणालो की अत्यंत निष्ठेने ह्या गृहस्थाने काम केलं सिनेमा या माध्यमावर आणि शेवटपर्यंत चित्रीकरण करत होते आणि ते चित्रीकरण करत असतानाच ते गेले. माणुसकीवर त्यांचा आढळ विश्वास होता. ऋत्विक घटक म्हणजे एक माणुसकीचा झराच होता असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण त्यांच्या फिल्म्सचा जो पॅनोरामा होता, हा जर आपण सगळ्या त्यांच्या फिल्म बघितल्या तर कुठेतरी कशी तरी माणुसकी डोकावते, कुणीतरी कुणाला मदत करतं आणि मग आपला हा समाज पुढे चाललेला आहे. त्यामुळे आजच्या ज्या प्रोग्रामचं नाव ठेवलेलं आहे ते अपरिहार्य घटक, ऋत्विक घटक. घटक मीन्स एलिमेंट, द एलिमेंट विच कॅनॉट बी अवॉइडेड. सो ऋत्विक घटक वॉज ऑलवेज शोकेसिंग the manuski, the humanity in his picture. So with this I will conclude my presentation. Thank you very much for kind listening. With a light love.